गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडून राजांना भेटीस येण्याचं फर्मान आलं. राजांनी तशाच सन्मानाने त्या आमंत्रणाचा स्वीकार केला. त्या दिवसापासून राजांचा फड गजबजून गेला. गोवळकोंड्याला मादण्णाचे पत्र जाऊ लागली. शेकडो नजरबाज भागानगरच्या मार्गी गुंतले. सेनापती हंबीरराव, वेसाजी वगैरे मंडळींना निवडक तगडे ताणावलेली तरुण धाडसी घोडेस्वार निवडण्याची आज्ञा केली. पागेतल्या उमद्या घोड्यांच्या व फौजेतल्या कर्तबगार तरुणांच्या याद्या तयार होऊ लागल्या. वाटा निश्चित करण्यासाठी नजरबाज आधीच वाटवले होते. आडवाटेने जाताना अडचणी येऊ नयेत म्हणून रान तोडणे, दगड फोडणे, सुरुंग लावणे या कामासाठी नेकजात बेलदार कामासाठी गोळा करण्याचे काम सुरू झाले. या मोहिमेचा थाट मोठा होता. नेहमीप्रमाणे ही खडी मोहीम होणार नव्हती. राजांनी छत्रपतीपदाला साजेसा डौल आखला होता. राजांची छावणी, डेरे, शामियाने, राहुट्या यांनी सजणार होती. फौज, पोशाख, अलंकार, निशाणे आणि समृद्ध होणार होती. अश्वदळाच्या रुबाबात कमतरता राहणार नव्हती. याखेरीज जरीपटका, नागर, नौबती यांच्यासाठी उंचपुरे सुलक्षणी मोजके हत्ती निवडले होते. राजांच्या 18 कारखान्यांना उसंत राहिली नव्हती. शस्त्रागारातील नामांकित शास्त्रांना चिलखतांना उजाळा दिला. फौजेचा पोशाख, अलंकार, निशाणे ही निश्चित झाली. ही सारी तयारी गडावर चालू असताना मोरोपंत मात्र जंजिऱ्याच्या सिद्धीशी झुंज देत होते. दंड राजापुरी जिंकल्याखेरीज माघारी यायचे नाही असा मोरोपंतांनी निश्चय केला होता. पण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना यश येत नव्हते. राजांचे लक्ष भागानगरकडे वळले होते. त्यांनी मोरोपंतांना तातडीने माघारी बोलावून घेतले. नाईलाजाने मोरोपंतांना रायगडी परतावे लागले. रायगडावर मोरोपंत राजांच्या समोर उभे होते. मोरोपंतांच्या बरोबर जंजिरा मोहिमेत पराक्रमाची शर्थ करणारे पद्मदुर्गाचे सुभानजी खराडे आणि पाटील राजांच्या मुजऱ्याला आले होते. राजे सर्व हकीकत ऐकत होते. मोरोपंतांनी जंजिराच्या किनाऱ्यावर जाताच किनाऱ्याची झाडी तोडून मोर्चे बांधले. मंचव्यावर तोफा चढवल्या. जंजिराच्या भोवती मराठी मंचव्यांनी रिंगण धरले. जंजिरावर तोफा बंदुकांचा भडीमार होऊ लागला. पण जंजिरा काबीज होण्याची चिन्ह दिसेना. मोरोपंत इरेला पडले. शिड्या लावून जंजिरात जाण्याचा बेत त्यांनी आखला. त्यासाठी निधड्या छातीचा, समुद्राची पर्वा न बाळगणारा मुलखाचा महितगार इसम पंतांना हवा होता. कोळीवाड्याच्या लायपाटलाने हिंमत बांधली. जंजिराला शिड्या लावण्याची कामगिरी त्याने पत्करली. दिवस ठरला, बेत पक्का झाला. भर रात्री तटाला शिड्या लावून देण्याचे पाटलांनी कबूल केले. पाटलांनी शिड्या लावायच्या आणि पंतांनी जंजिरा घुसण्यासाठी धारकरी पाठवायचे. शिड्या लावल्या नाहीत? राजांनी विचारले. जी, शिड्या लावल्या, मोरोपंत म्हणाले. भर समुद्रात जाऊन तुम्ही शिड्या लावलात? राजांनी विचारलं. जी, पाटील अभिमानाने म्हणाले. आम्ही शिड्या लावून यांची वाट पाहत बसलो. पहाट झाली, दिसू लागले तसे माघारी वळलो. हे ऐकून राजे थक्क झाले. त्यांनी पंतांना विचारले, हे खरं? जी महाराज. धारकरी का गेले नाहीत? महाराज, क्षमा असावी, चूक झाली आहे. रात्री समुद्राला उधाण होते. मचवेवाल्यांनी अशा उधाणात तटाला शिड्या लागणार नाहीत असा अंदाज बांधला. नावाड्यांनी अंदाज बांधला आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात. त्यापायी एक अमोल संधी गमावलीत. मोरोपंतांनी मान खाली घातली. राजे म्हणाले, पंत, ठीक आहे, झालं ते झालं. अंदाज चुकला हा गुन्हा नाही. आपण परत प्रयत्न करू. पण पंत, अशी संधी केव्हा तरी एकदाच येते. तो क्षण गमावला की त्याची पुनरावृत्ती होत नसे. निसर्गाला ते मान्य नाही. राजांनी मोहिते खराडे यांना वस्त्रे, पालखी देऊन त्यांचा गौरव केला. राजांची नजर लायपाटलांच्याकडे वळली. आसनावरून उठून ते लायपाटलांच्या जवळ आले. त्यांची पाठ थोपटून राजे म्हणाले, तुमच्या बहादुरीला तोड नाही. आम्ही तुम्हाला पण पालखीचा मान देत आहोत. लाय पाटील भारावले. ते बोलले, आपण बोललात, सेवेचं चीज झालं. पण मी कोळी, पालखी घेऊन कुठं फिरणार? राजे म्हणाले, पाटील, असं का म्हणता? आता तुम्हाला आमच्या नजरेतून सुटता येणार नाही. जेव्हा आमच्या भेटीला याल तेव्हा पालखीतून या. पाटलांचे नेत्र आनंदाने भरले. ते उदार राजांना म्हणाले, महाराज, दर्शनाला अनवाणी पायाने आलं तरी पायाच्या कातड्यांची लाज वाटते. तुमच्या भेटीला पालखीतनं येणार आम्ही नव्ह. तुम्हाला पाटीलकी कुणी दिली? राजांनी विचारले. बादशहाने. पाटील, आजपासून आम्ही तुम्हाला सर पाटील हा किताब देत आहोत. पालखीचा मान तुमच्याकडेच राहील. मग तो वापरा किंवा नका वापरू. राजांची नजर पंतांच्याकडे गेली. राजांनी आज्ञा केली, पंत,
लाय पाटलांना एक शानदार गलबत बांधून द्या. त्या गलबताचं नाव द्या पालखी. पाटील, आता तरी पालखीचे मानकरी झालात ना? रात्रीच्या वेळी समुद्राला उधाण असता जागत्या पहाऱ्यात भर समुद्रात उभ्या असलेल्या जंजिराला शिडी लावणारे लाय पाटील उभ्या जागी भारले गेले. निधडी छाती पार उचबळून झाली. डोळ्यातून निखळणाऱ्या अश्रूंचेही भान त्यांना राहिले नाही. पावसाळा संपला आणि गडाच्या हालचालींना उधाण आले. अश्वपथके गडाखाली येत मोहिमेचे काम स्वीकारून रवाना होत. नजरबाजांनी आखलेल्या रस्त्याचा विचार होत होता. अष्टप्रधानांच्या समवेत राजे मोहिमेचा बेत पक्का करीत होते. कवी कलश राज ज्योतिषांना पाचारण करत त्यांच्याबरोबर प्रयाणाचा मुहूर्त निश्चित करण्यात गुंतले होते. सर्वानुमते विजयदशमीचा मुहूर्त नक्की झाला. कर्नाटक मोहिमेची व्यवस्था चालू असता अंतस्थ राजकारणाला सुद्धा भर आला होता. राजे कैक महिने राज्यापासून दूर राहणार होते. या कालावधीत राज्याची सत्ता कुणाकडे राहणार याचा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत होता. अनेक वेळा सदरेवर राजांच्या अनुपस्थितीत सोयराबाई येत होत्या. सकाळची उन्हे वाढली आणि राजे राजसदरेवर आले. राजांच्या आज्ञेनुसार प्रधान मंडळी सदरेवर आली होती. संभाजी राजेही त्यात सभेत उपस्थित होते. सारे मोहिमेचा सर्वतोपरी विचार करीत होते. मोरोपंतांनी शंका व्यक्त केली. आदिलशाही तह पाळील अशी लक्षणं दिसत नाहीत. किंबहुना तह मोडलेलाच आहे. राजे हसले, म्हणाले, आम्हालाही तेच हवं होतं. निराजीपंत बहादूर खानाशी तह करण्यात गुंतले आहेत. त्यामुळं मोगलांची भीती वाटत नाही आणि अंतर्गत दुहीन पोखरलेली आदिलशाही कुठल्याही आक्रमणाला उठेल असं वाटत नाही. त्यामुळे तह मोडल्याचा आम्हाला आनंदच आहे. पण तह टिकला असता तर तेवढेच निर्धास्त झालो असतो, अमात्य म्हणाले. अमात्य, मनात मुळीच शंका धरू नका. इथं मोरोपंत आहेत. आम्ही सारीच फौज घेऊन जात नाही. संकट आलं तरी मोरोपंत निवारतील आणि कर्नाटकाच्या मोहिमेत आम्हाला आमचा खर्च करण्याची इच्छा नाही. मोगल मुलखात लूट करून आपल्याला जमणार नाही. त्याऐवजी आदिलशाही मुलूक जवळचा आणि सोपा आहे. मोगलांच्या तहामुळं हा मुलूक निर्धास्त समजा. कोकण पट्टीबद्दलही आम्ही विचार केला आहे. आम्ही समुद्र किनाऱ्याचे मुलूक जिंकण्यासाठी होनावरकडे जाणार आहोत अशी अफवा आधीच उठवली आहे. त्यामुळे इंग्रज आणि सिद्धी समुद्रपट्टी सांभाळण्यात गुंतलेली. हंबीरराव फौज घेऊन आदिलशाही लूट करीत आम्हाला भागानगर मुलखात मिळते. आपल्या संगती कोण येणार? आमच्याबरोबर हंबीरराव, आनंदराव, जेधे, सूर्याजी, मालुसरे ही मंडळी राहतील. आणि इथं तुम्ही आहात, मोरोपंत आहेत आणि खुद्द युवराज गडावर राहतील. आता ते लहान नाहीत काय युवराज? संभाजीराजे म्हणाले, आपल्या आज्ञेचं आम्ही पालन करू. आपण येईपर्यंत आम्ही राजकारभार पाहू. आनाजी, मोरोपंत, अमात्य, पंडितराव ही मंडळी एकमेकांकडे पाहत होती. त्यांच्या नजरेतील चलबिचल पाहून संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळले. प्रधान मंत्रिमंडळाच्या नजरेतील चलबिचल राजांच्या ध्यानी आली. काहीसे अस्वस्थ होऊन त्यांनी विचारले, आनाजी, हे तुम्हाला मान्य आहे? स्पष्ट बोललं तर? प्रधानमंडळाचा निर्णय सदैव स्पष्टच असावा. आपल्या परोक्ष युवराजांच्या हाती सत्ता राहणार असेल तर आपण येईपर्यंत आम्हाला घरी राहण्याची आज्ञा व्हावी. राजे बेचैन झाले. संभाजीराजे संतप्त बनत होते. एक हंबीरराव सोडले तर सारे खाली मान घालून उभे होते. हंबीरराव आवेशाने म्हणाले, आनाजी, हा युवराजांचा अपमान आहे. कवी कलश शांतपणे म्हणाले, आनाजी, राज्य व्यवहार धर्मानुसार युवराजांच्या हाती सत्ता असणं हेच योग्य आहे. तुमची भाषा राज्यनिष्ठेला शोभत नाही. आम्ही पायाचे चाकर ते कधी विसरलो नाही. चाकरीत बेईमानी होऊ नये म्हणूनच आम्ही हा निर्णय केला. अकस्मात उठलेल्या वादळाने राजे अस्वस्थ झाले. त्यांनी आनाजींना सांगितले, आनाजी, युवराज मोठे झाले. ते आता जाणते आहेत. पुढची जबाबदारी याहून मोठी. त्यांना अनुभव मिळणं आवश्यक आहे. पण तोच बेत निश्चित करायला हवा. मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये युवराज हस्तक्षेप करणार नसतील तर आमची काही हरकत नाही. संतप्त संभाजीराजे उठून उभे राहिले. त्यांची क्रोधयुक्त नजर आनाजींवर स्थिरावली होती. राजे सदरेत आहेत याचाही त्यांना विसर पडला. ते धारदार आवाजात म्हणाले, हो, मोठीच कृपा. आनाजी, आम्ही सारं ओळखतो. तुम्हाला आपल्या फडामध्ये आणखीन कारकून किंवा हुजरे हवे असतील तर ते घ्यायला आमची हरकत नाही. त्यासाठी खुद्द आमची भर करू नका. युवराज, राजे उद्गारले. आबासाहेब, संभाजीराजे निर्धाराने बोलत होते,
यांना एवढी घमेंड असेल तर हाकलून द्या, आम्ही एकटे राज्यकारभार पाहू. पण हेच राहणार असतील तर आमची गडावर राहण्याची इच्छा नाही, आम्ही कुठेही जाऊ, कोणीही आम्हाला आश्रय देईल. संभाजीराजे काय बोलत आहे? राजे कळवळे. राजाचे युवराज तुम्ही आणि दुसऱ्याच्या आश्रयाची भाषा कशाला काढता? सबुरीने घ्या. युवराज आणि मंत्रिमंडळ एक विचारानं राहण्यात राज्याचं हित आहे. राज्य तुमचं आहे, आणाजींचं नव्हे. आबासाहेब, हे आणाजींना सांगा. युवराज, आणाजी नम्रपणे म्हणाले. जरा पोक्त विचार करा, संताप आवरा. आम्ही जे म्हणतो त्याला तशीच कारणं असतात. जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर. बस करा आणाजी, आम्हाला काही ऐकायचं नाही. तुम्ही बुद्धिमान. आता निरुपद्रवी म्हणून पुढं सरकवलेलं प्यादं 10 चालीनंतर राजाला भिडतं. शह देऊन मोकळं होतं. आम्हाला बुद्धिबळ जमत नाही, तेवढी दूरदृष्टी आमची नाही. आमचा निर्णय आम्ही सांगितला, आम्ही जातो. संभाजीराजांनी गडबडीने राजांना मुजरा केला आणि ते सदरे बाहेर गेले. सारी सभा अवाक होऊन उभी होती. राजेही झाल्या प्रकाराने स्तंभित होते. क्षणात राजे शांत झाले. त्यांची नजर आनाजींवर स्थिरावली. आनाजी, राज्याभिषेकापासून आम्ही राजाचे सारे निर्णय तुम्हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं करतो, हे तुम्ही जाणता. पण हा निर्णय तुमच्या एकट्याचा आहे की मंत्रिमंडळाचा, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आनाजी त्याच निर्धाराने म्हणाले, महाराज, हा निर्णय आम्हा सर्वांचा आहे. हवं तर आपण विचारू शकतो. राजाने सर्वांवर नजर फिरवली. साऱ्यांची नजर झुकली होती. हंबीरराव म्हणाले, सेनापती म्हणून मीही मंत्रिमंडळात आहे, मला हे पटत नाही. आनाजींनी हंबीररावांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, हंबीरराव, तुमची निष्ठा आम्हाला कळते. अंतर्गत राज्यकारभार मुलुकगिरीपेक्षा निराळा आणि गुंतागुंतीचा असतो. तुमची ही इच्छा असेल तर महाराजांच्या संगती मोरोपंत जातील. तुम्ही सर्व अधिकार हाती घ्या. युवराजांच्या हाताखाली आपण दोघे राहू. राजाने विचारले, पण आनाजी, एवढ्या निकराचा निर्णय करण्याची काय गरज? युवराजांशी एवढा बेबनाव का? गैरसमज होतो महाराज. हा बेबनाव नाही, हा जबाबदारीचा प्रश्न आहे. राज्य एवढं विस्तारलेलं, अर्धी अधिक फौज बाहेर असणार. एका बाजूला सिद्धी आहे, दुसऱ्या बाजूला आदिलशाही, मोगलाई यांसारखे शत्रू आहेत. काही संकट उद्भवलं तर तडकाफडकी निर्णय करावे लागतील. ते कोणाच्या आधारावर करायचे? का? युवराज आता लहान आहेत? हंबीररावांनी विचारले. ते लहान नाहीत, तसेच मोठे नाही. लहान म्हणावे तर ते पोक्तपणाचा सल्ला मानतील असा भरवसा नाही. मोठे म्हणावे तर भावनेच्या भरात हट्टापायी केलेला चुकीचा निर्णय तडीस नेण्याची त्यांची ताकद आहे. राज्यकारभारात हा जुगार परवडत नाही. आता आम्ही बोललो नाही आणि महाराजांच्या गैरहजेरीत काही अपयश आलं तर त्याची जबाबदारी कोण पेलणार? ठीक आहे आणाजी, आम्ही तुमच्या निर्णयाचा जरूर विचार करू. राजे सदरेतून उठले. सारा दिवस ते बेचैन होते, मनाशी विचार करीत होते. सायंकाळी संभाजीराजे कवी कलशांकडे गेले. संभाजीराजे संतप्त होते, पण कवी कलश मात्र शांत होते. संभाजीराजांनी विचारले, आम्ही सदरेतून गेल्यावर काय झालं? काय होणार? युवराज, माझा अंदाज हाच होता. मंत्रिमंडळाला तुमचं अधिपत्य मानवणार नाही. त्यांच्या राज्यांच्या वर जेवढा विश्वास आहे तेवढाच तुमच्याबद्दल अविश्वास. पण आम्ही मंत्रिमंडळाचं काय केलं? ठिणगी पडली तर गवत भरकन जळून जातं, पण त्याचं ठिणगीनं कोळसा इंगळाचं रूप घेतो. पूर्व प्रकरणात दुखावलेली मन ती तुम्ही सावरून घेतली नाही, त्याउलट त्यांच्या तोंडावर त्यांची चेष्टा आरंभली. कसली चेष्टा? का? आणाजींसारख्या सचिवांना तुम्ही भर सदरेत हे राज्यांचे लुच्चे सचिव असा उल्लेख करून लागला. तो कसा सहन व्हावा? राजे, सुज्ञांना शब्दाचे वार फार खोलवर जातात. आम्हाला त्याची किंमत नाही. पुढं काय करायचं सांगा. पुढं आपल्या हातात काय आहे? महाराजांनी मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य केल्यासारखाच आहे. ते आपल्याला आज्ञा करतील, आपण मान तुकवाल. तेवढे दुबळे आम्ही राहिलो नाही. आबासाहेबांना आम्ही सांगितलंच आहे, परत सांगू. युवराज, कलश आपल्या संजावावरून हात फिरवीत म्हणाले, न कळत तुम्ही बोलून गेलात, ते अगदी खरं आहे. ही बुद्धिबळ खेळणारी माणसं डावात मुरपी. एखादी चाल अशी टाकतील की तिचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. खुद्द थोरल्या राणीसाहेब आपल्या विरुद्ध आहेत, ते विसरू नका. मग तुमचा सल्ला तरी काय आहे? तुम्ही इथं राहणं उचित नाही. मग आम्ही जावं कुठे? युवराज, ते तुम्ही ठरवायचं आहे. यापुढची 2 वर्ष आपल्याला भारी मनस्तापाला कारणीभूत होतील असं दिसतं. मनस्ताप तर आम्ही जन्मापासून भोगतो आहोत. ठीक आहे, आम्ही जातो. पेय घेणार? नको. युवराज म्हणाले, कदाचित आबासाहेबांच्या समोर एखादी हजेरी असेल. संभाजीराजे निघालेले पाहताच कलशांनी सावधगिरीचा इशारा दिला. युवराज, जरा संयमपूर्वक राहा. भावनेच्या भरात बोललेले शब्दही अनर्थाला कारणीभूत होतात. महाराजांनी सारी मोहीम उभी केली आहे, मुहूर्त ठरला आहे, त्यात विरजण पडू देऊ नका. संभाजीराजांच्या अंदाजाप्रमाणे घडले. महाली येताच त्यांना राजांच्याकडून बोलावणे आले. युवराज राजांच्या महाली गेले. या शंभूबाळ, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. संभाजीराजे काही बोलले नाहीत. राजे युवराजांना न्याहाळीत होते. शंभूबाळ,
आम्ही एक गोष्ट सांगितली तर ऐकाल? आपली आज्ञा केव्हाच डावलली नाही. जरा शांतपणे विचार करा. आम्ही मोहिमेवर जाताना निश्चित मनानं जावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी माजोरी मंत्रिमंडळाची ताबेदारी पत्करावी अशी आपली आज्ञा आहे का? युवराज क्षणभर राजांचा आवाज वाढला. दुसऱ्या क्षणी ते नेहमीच्याच आवाजात म्हणाले, असे भडकत जाऊ नका. आम्ही संतापलो नाही. राजे हसले, म्हणाले, हाही संतापाचाच भाग. तुम्हाला तो शोभतोही. शंभूबाळ, तुमच्यात आणि आमच्यात खूप फरक आहे. आम्ही तुमच्यासारखे जन्मजात युवराज नव्हतो. मासाहेबांचं बोट धरून जेव्हा आम्ही पुण्यात प्रवेश केला तेव्हा आमची जहागीर उजाड होती. राजांचा साधा पाटील सुद्धा आम्हाला नावाचे राजे म्हणत होता. दादोजींच्या आणि मासाहेबांच्या शिकवणीखाली आम्ही मोठे झालो. महार, मांग, कोळी दिसेल तो माणूस आमचा स्वकीय बनला. दादोजी ही कारभारीच होते, राज्याचे नव्हे, जहागीरचे. पण त्यांचा दरारा थोरल्या महाराजांनी इतकाच वाटायचा. जगदंबेच्या आशीर्वादानं आणि आमच्या कर्तृत्वानं आम्ही राजे बनलो. माणसं हाताशी धरली, विश्वास दिला, घेतला, एकमेकांच्या चुका सांभाळल्या. आनाजी, मोरोपंत यांसारख्या माणसांनी केवढे कष्ट घेतले. राज्य उभारणीत या माणसांचा फार मोठा वाटा आहे. युवराज, जन्मजात हक्कानं तुम्ही युवराजपद गाजवू पाहता, मग राज्य उभारणीसाठी ज्यांनी जीव गहाण टाकले त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव का होऊ नये? तोही त्यांना हक्क नाही का? मग राज्यात आम्हाला काही स्थान नाही असं कोण म्हणतं? पण राजा हा एकटाच स्वामी नसतो. प्रजा, अधिकारी, फौज, सेनापती यांच्या कर्तृत्वावर त्याचं राज्य पण टिकतं ना. स्वामित्व गाजवलं जातं ते अधिकाराच्या जोरावर नव्हे तर ते कर्तृत्वानं सिद्ध व्हावं लागतं. संधी मिळाली तर आम्हीही ते सिद्ध करून दाखवू. तेच आम्ही ठरवलं आहे. जी, आम्ही तुम्हाला प्रभावळीचा सुभा देऊ. आम्ही येईपर्यंत तुम्ही तो चालवून दाखवा. जरूर चालवून दाखवू, पण मंत्रिमंडळाचा त्यात हात नसावा. त्याची चिंता करू नका. तुम्हाला हवी ती माणसं तुम्ही निवडा. स्वतंत्र फौज घ्या. खर्चाची तजवीज करून घ्या. आम्ही येईपर्यंत तुमच्या कर्तृत्वावर प्रभावळीचं राज्य चालवून दाखवा. असं राज्य करा की प्रधानमंत्री मंडळाला तुमचं कर्तृत्व पाहून अचंबा वाटावा. आम्हाला जगल्याचं सार्थक वाटावं. युवराज समाधानाने आपल्या महाली गेले. राजांच्या बैचणीला थोडा आराम मिळाला. विजयदशमीचा दिवस जवळ येत होता. संभाजीराजांची माणसे आणि पथके पुढील व्यवस्थेसाठी शृंगारपूरला रवाना झाली होती. हंबीरराव राजांच्या बरोबर जाणार होते. आनंदराव फौजेबरोबर जात होते. फौजेच्या छावण्यांवर अनेक सरदार रवाना झाले होते. मोहिमेच्या यशासाठी गडावरील साऱ्या देवतांना अभिषेक झाला होता. कवी कलश संभाजीराजांच्या आज्ञेने शृंगारपूरला गेले. खंडेनवमी झाली. दसरा उजाडला. मनोहरी आणि महादेव राजांच्या कपड्यांच्या देवांच्या संदुकी महालाबाहेर पाठवित होते. राजांच्या महालात येसूबाई आला. त्यांनी राजांना वंदन केले. झाली तयारी? राजांनी विचारले. जी, आम्हीही पाठोपाठच निघतोच. राजांचा निरोप घेऊन येसूबाई मेण्यातून गड उतरल्या. राजांची तयारी झाली. संभाजीराजेही महालात आले. संभाजीराजांसह राजे वाड्यातल्या देव्हाऱ्यात गेले. चांदीच्या देव्हाऱ्यात भवानीची सुवर्ण मूर्ती उभी होती. नवरात्राच्या माळांनी, कोवळ्या कोंबांनी देव्हाऱ्यासमोर कुंभ सजला होता. हजारी समईचे पुरुष उंचीचे झाड प्रज्वलित झाले होते. देवघरात सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई उभ्या होत्या. राजांनी देव्हाऱ्यासमोर गुडघे टेकले, हात जोडले. संभाजीराजांनी राजांचे अनुकरण केले. राजे प्रार्थना करून उठले. सोयराबाई आरती घेऊन पुढे झाल्या. त्यांनी राजांना ओवाळले. सोयराबाई संभाजीराजांना ओवाळीत असता राजे म्हणाले, युवराज ही आमच्यासारख्या मोठ्या पराक्रमाला बाहेर पडत आहेत. हे ओवाळणंही मोठं मोलाचं आहे. मागून आलेल्या राजारामांनी विचारले, दादा महाराजांनी काय केलं? केलं नाही, पण करणार आहेत. त्यांना आम्ही प्रभावळीचा सुभा दिला आहे. स्वतंत्र सुभेदारी करणं एवढं सोपं नाही. आम्हाला पण द्या ना. राजे हसले. सोयराबाई म्हणाल्या, बाळराजे, स्वारी मुलुखगिरीवर जाते. ती तुमच्यासाठी नवीन राज्य मिळवायला. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. पुतळाबाई गडबडीने पुढे झाला. त्यांनी राजांच्या व युवराजांच्या हातावर दही घातले. पुतळाबाईंची नजर जाताच राजांचा चेहरा प्रसन्न झाला. क्षणभर राजांची नजर पुतळाबाईंच्या नजरेला भिडली आणि राजे देवघराबाहेर पडले. राजे नगारखान्याबाहेर पडल्याची नौबत झडली. राजे युवराज चालत होते. बरोबर आनाजी, मोरोपंत, दत्ताजी, राहुरी, सोमनाथ वगैरे मंडळी राजांना निरोप देण्यासाठी चालत होती. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली होती.
रायगडच्या उत्तरेचा प्रदेश मोरोपंतांनी सांभाळायचा होता. दक्षिणेची जबाबदारी आणाजींची होती. पन्हाळ्यापासून देश व कर्नाटक यातील सर्व प्रदेश दत्ताजी त्र्यंबकांकडे सोपवण्यात आला होता आणि खुद्द राजधानी रायगड राहुरी सोमनाथांवर सोपवली होती. महादरवाजाशी राजांची पालखी उभी होती. राजांनी सर्वांचा निरोप घेतला. ते पालखीत बसले. दरवाजाबाहेर पालखी जाताच नौबतीचा आवाज घुमला. राजे युवराजांसहित पाचाडला आले. राजे जिजाबाईंच्या समाधीजवळ आले. तुळशी वृंदावनावर तुळशीचे रोप वाऱ्यावर डुलत होते. समाधीला वंदन करून दोघांनी जिजाबाईंचे आशीर्वाद घेतले. समाधीजवळून परतताना राजे युवराजांना म्हणाले, शंभू, माँसाहेबांची आठवण कधी विसरू नका. ती आठवण सदैव पुढेच नेईल. खाशी अश्वपदके दोघांची वाट पाहत होती. राजांचा पांढरा शुभ्र विजय उभ्या जागी खूर नाचवीत उभा होता. हंबीररावांनी त्यांची ओठाळी धरली होती. राजांनी विजयाच्या खोगीरावर हात ठेवला. क्षणभर नेत्र मिटले. राजे स्वार झाले. पाठोपाठ युवराज आणि सारी पदके स्वार झाली. शिंगांचा आवाज घुमला. राजांनी आवाज दिला, जय भवानी. साऱ्या पथकाने तो आवाज उचलला. राजांनी घोड्याला टाच दिली. विजय दौडू लागला. राजांच्या बरोबर युवराज दौडत होते. मागे पुढे पथके धावत होती. गडाच्या पालखी दरवाजाच्या मैदानात कड्याच्या टोकावर पुतळाबाई आणि मनोहरी पाचाडहून उधळलेली घोडी पाहत होत्या. बघता बघता घोडी दिसेनाशी दिसत होती. ती धुळीने रेखलेली वेडी वाकडी रेख राजांच्या मार्गाची निशाणी.